मॅडमची वेळ घेऊन आलो. मॅडमचं माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की 3:30 नंतर तुम्ही माझ्या कॅबिनला या. आम्ही त्यांच्या कॅबिनलाच जाणार आहोत. बरोबर आहे दादा तुझं. मला मॅडमनी सांगितलं पहिल्यांदा तुम्ही चर्चा करून बोलू द्या मला. तुम्हाला कोणी सांगितलं होतं? या ना तुम्ही. आपण आम्ही मॅडमकडे चर्चा करून आम्ही या ना तुम्ही. काय अडचण आहे तुमची? आम्ही आमच्या अडचणी ठेवू मॅडम. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे वन्य प्राण्याच्या अवदोसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर वढाडी ऑफिसचे जे फॉरेस्ट अधिकारी आहे ते अनेक अर्ज असे रिजेक्ट करतात. रिजेक्टचे कारणं देत नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी शेकडो अर्ज प्रलंबित ठेवतात. नांदगाव तालुक्यातील जवळपास 1000च्या वर शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट केले. त्यामुळे आज आम्ही मुख्य वनसंरक्षक कार्यालयात हिया केला आणि बॅनर्जी मॅडमला घेराव करून आज इशारा दिला की सर्वच्या सर्व अर्ज ग्राह्य धरण्यात यावे आणि यानंतर शेतकऱ्यांना तक्रार करण्याकरता कार्यालयात येण्याची आवश्यकता भासली नाही पाहिजे. संबंधित जो वनरक्षक आहे त्याच्याकडेच हे अर्ज दिले गेले पाहिजे. याच्यासाठी आज मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा झाली. त्यांनी तसे आदेश सुद्धा संबंधितांना दिले की यानंतर शेतकऱ्यांना अर्ज घेऊन ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच त्यांनी नांदगाव तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांकडे फॉरेस्टचं ऑफिस या ठिकाणी सुरू केलं असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. शेतकऱ्यांनी त्याच ठिकाणी अर्ज करावा असं आवाहन सुद्धा या ठिकाणी केलं.